This is a unit number third, lecture number third. Name of the unit is a Fourier transform. So we'll see the question depends upon this article. So question is that, question first, using the Fourier integral, representation show that first part, integration from 0 to infinity w sin xw divided by 1 plus w square dw is equal to pi by 2 e to the power minus x greater than 0. So we will solve this example by using Fourier integral. ओके, आता ह्या ठिकाणी बघा साइन एक्स डब्ल्यू 1 प्लस डब्ल्यू म्हणजे आता आपण फोरियर इंटिग्रल यूज करायचं आहे, पण आपण फोरियर इंटिग्रल न यूज करता आपण डायरेक्ट काय आहे बघा साइन आहे, म्हणून आपण काय करतो ह्या ठिकाणी फोरियर साइन इंटिग्रल सॉल्व करतो युजिंग फोरियर साइन इंटिग्रल. द फोरियर साइन इंटिग्रल representation is given by, बघा आपला फोरियर साइन इंटिग्रल काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी, आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे, बी ऑफ लॅम्बडा साइन लॅम्बडा एक्स इंटू डी लॅम्बडा. ओके, तर ह्या ठिकाणी बी ऑफ लॅम्बडा काय राहणार आहे, बी ऑफ लॅम्बडा इज द कॉन्स्टंट वेअर b of lambda is equal to 2 by pi 0 to infinity f of x sin lambda x into dx. This is the value of b of lambda. ओके, तर ह्या ठिकाणी पहा आपलं जे फंक्शन दिलेलं आहे. ओके, आता आपण बी ऑफ लॅम्बडाची व्हॅल्यू काढायचा आणि ह्या ठिकाणी ठेवून द्यायचा म्हणजे आपला आन्सर संपत. ओके, तर बघा ऍक्च्युअली हे जे क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन मध्ये हे जे काय दिलेलं आहे ई टू दी पॉवर मायनस एक्स ग्रेटर दॅन 0, पाय बाय 2 म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, तर एवढा जो पार्ट आहे तो फंक्शन आहे इथं, बरोबर आहे. आणि फंक्शन कुठं आहे, एक्सच्या पुढं कुठंपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. ओके, सो b of lambda is equal to 2 by pi 0 to infinity, फंक्शनची व्हॅल्यू किती आहे मग आता इथे दिलेली e टू दी पॉवर मायनस एक्स. ओके, e टू दी पॉवर मायनस एक्स साइन लॅम्बडा एक्स इंटू डी एक्स. आता फक्त आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. ओके, पण सॉल्व करताना प्रॉब्लेम काय आहे, हे कसं सॉल्व करणार, आपल्याला माहित आहे इंटिग्रेशन कसं सॉल्व करतो आपण, एकतर इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी किंवा स्टँडर्ड फॉर्म्युल्यानी किंवा मग सबस्टिट्यूशन मेथड्सनी. ओके, आता आपण बघा तुम्हाला सांगितलेलं आहे मी इंटिग्रेशन बाय पार्ट्ससाठी दोघांपैकी एकाचा डेरिव्हेटिव्ह 0 असायला पाहिजे, त्यावेळेस आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं हे सॉल्व करू शकतो, बरोबर आहे. तर हे आपल्याला सॉल्व करण्यासाठी इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागेल, कारण काय दोघांपैकी डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे. ओके, सो सी हियर फॉर धिस यूज e to the power ax
sin bx dx formula, that is e to the power ax a square plus b square a sin bx minus b cos bx, e to the power ax a square plus b square a sin bx minus b cos bx. Okay, so after that b of lambda, आता भाई कम्पेअर करा, ईच्या पॉवर मध्ये जो एक्सचा कोएफिशियंट असतो तो ए असतो, साइन मध्ये आणि एक्स मध्ये जे असतं ते बी असतं. सो हिअर ए इज इक्वल टू -1, b is equal to lambda, b is equal to lambda. Hence b of lambda is equal to 2 by pi is the constant. a म्हणजेच किती येतं -1. ओके, सो -1 into x -1 square plus lambda square into a means what, -1 sin lambda into x, b lambda cos lambda x. Okay, its range is the lower limit 0, upper limit infinity. Okay, after this we will solve the next step. Hence b of lambda is equal to 2 by pi curly bracket e to the power -1 into x -1 square plus lambda square. A is the -1 into sin lambda x lambda cos lambda x, lower limit 0, upper limit infinity, 2 by pi curly bracket. Okay, so here curly bracket, 1 bracket for the upper limit minus 1 bracket for the lower limit. Upper limit is the infinity, e to the power minus infinity. Okay, see here, e to the power minus infinity, its value is the 0. So this 0 into this whole bracket. ओके, 0 इंटू आता पुढे काय का असेल ना, मग मल्टिप्लाय मध्ये डिवाइड मध्ये हे सगळंच पार्ट का होऊन जाईल, दिस होल पार्ट इज द 0. वाय, बिकॉज e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी इज द 0. सो अपर लिमिट इज द 0. व्हॉट अबाउट द लोअर लिमिट? सो दिस 2 by pi as it is. पहा आता e टू द पॉवर 0, सी हियर e to the power 0 is the 1. So you will get e to the power 0 is the 1 upon 1 square is 1 plus lambda square minus 1 x ठिकाणी 0 ठेवा, sin 0 is the 0 lambda. Okay, I will write here sin 0 minus cos 0, 2 by pi, हा तर 0 झाला पार्ट, मायनस 1 अपॉन 1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर, साइन 0 इज द 0, कॉस 0 इज द 1. कॉस 0 किती असते 1. ओके, लक्षात ठेवा, साइन 0 इज द 0, ओके, कॉस 0 इज द 1. Simplify this, 2 by pi minus minus plus lambda 1 upon lambda square. Okay, so 2 pi by lambda 1 plus lambda square. This is the value of b of lambda. तर b of lambda ची व्हॅल्यू आहे. तर b of lambda ची व्हॅल्यू काय करा, मग कुठे ठेवून द्या आपल्याला, आता ते इक्वेशन नंबर याच्यामध्ये. मेन इक्वेशन कुठलं होतं आपलं, फुरियर साइन इंटिग्रलचं हे होतं, यामध्ये ठेवून देतो आपण. ओके, सो विल पुट धिस इन द इक्वेशन नंबर 1, बी ऑफ लॅम्बडाची व्हॅल्यू. पुट द व्हॅल्यू ऑफ बी ऑफ लॅम्बडा, पुट द व्हॅल्यू ऑफ बी ऑफ लॅम्बडा in equation number 1. Okay,
Hence f of x is equal to integration 0 to infinity b of lambda sin lambda x into d lambda. Hence f of x 0 to infinity 2 by lambda pi 1 plus lambda square sin lambda x into d lambda. This is the value of f of x. Okay. So again we will see the next example depends upon this. Question number 2. Using the Fourier integral representation show that integration 0 to infinity cos xw 1 plus w square dw is equal to pi by 2 e to the power x greater than equal to 0. So we'll simplify them. आता ह्या ठिकाणी बघा, आता फोरियर इंटिग्रल म्हणलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. पण आपल्याला हे इज इक्वल टू हे प्रूव्ह करायचं. इथे काय आहे? कॉस. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी? फोरियर कोसाइन इंटिग्रल हे यूज करावं लागेल आपल्याला. समजलं तुम्हाला? बाय युजिंग द फोरियर कोसाइन इंटिग्रल. ओके, जरी ते इंटिग्रल म्हणलं असेल इथे कॉस आहे म्हणजे आपल्याला कॉस कोसाइन इंटिग्रल हे यूज करावं लागेल मला. हेन्स द फोरियर कोसाइन इंटिग्रल इज solution. The Fourier cosine integral representation of f of x is given by f of x is equal to 0 to infinity a of lambda cos lambda x d lambda, where a of lambda 2 by pi 0 to infinity f of x cos lambda x into dx. Okay. Hence 2 by pi integration 0 to infinity. आता ह्या ठिकाणी बघा, आपल्याला काय म्हणेल फंक्शन जे दिलेलं आहे ते सेम इथे काय आहे? e टू दी पॉवर मायनस एक्स. कधी? एक्स ग्रेटर दॅन 0. आता बघा इथं पण काय 0च्या पुढं कुठंपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. फंक्शनची व्हॅल्यू काय आहे? e टू दी पॉवर, द व्हॅल्यू ऑफ दिस फंक्शन इज द e टू दी पॉवर मायनस एक्स कॉस लॅम्बडा एक्स इंटू dx. Okay, how to solve this integration? This integration can be solved by using again standard formula of the integration. What is the formula? Formula is e to the power ax cos bx into dx. So here e to the power ax a square plus b square a cos bx प्लस बी साइन bx हा फॉर्म्युला आहे. ओके, तर हे कम्पेअर करा. मग
व्हॉट इज द ए? ए म्हणजे ई च्या पॉवर वरती x चा कोएफिशियंट म्हणजे a. सो a इज द -1. व्हॉट इज द बी? जो कॉस मध्ये आणि x मध्ये असतो तो b. जो कॉस मध्ये x मध्ये असतो तो b. सो b इज इक्वल टू हियर लॅम्बडा. a is equal to 1, b is equal to lambda. So what we will get? Integration of this function where a of lambda is equal to 2 by pi e to the power ax. Okay, so here -1 into x minus 1 square plus lambda square a is the 1 into cos lambda into x b. a cos bx. a म्हणजेच किती आहे 1. सॉरी, a मीन्स व्हॉट -1 आहे. बघा e टू द पॉवर ax -1 into x -1 चा स्क्वेअर लॅम्बडाचा स्क्वेअर. याच्या ठिकाणी -1 कॉसला कॉस b च्या ठिकाणी लॅम्बडा इंटू x प्लस b इज द लॅम्बडा साइन लॅम्बडा इंटू x. लोअर लिमिट 0, upper limit infinity. Put upper limit minus lower limit, then you will get the value of this a. Okay, so this is the 2 by pi curly bracket 1 bracket for upper limit minus 1 bracket for lower limit. What is the upper limit? We know that. See here, remember this, e to the power minus infinity is the 0, e to the power 0 is the 1. e to the power 0 is the 1. Okay, so e to the power minus infinity minus 1 square is 1 into lambda square. Okay, आता हे पुढे बघा -1 into cos x, आपण x ने काढले इंटिग्रेशन, तर x च्या ठिकाणी ठेवायचं, प्लस लॅम्बडा साइन इंटू इन्फिनिटी x च्या ठिकाणी x इन्फिनिटी इंटू लॅम्बडा इन्फिनिटी, इन्फिनिटी इंटू लॅम्बडा इन्फिनिटी. e to the power 0, that is 1, -1 square is 1, and here lambda square -1 cos 0 1 lambda, and here sin 0 is the 0. Okay, we will put here, see here, what will put? e to the power minus infinity is the 0. सो 0 डिवाइडेड बाय समथिंग नॉन झिरो पार्ट इज 0. आता इथे 0 म्हणजे काय होणार आहे? सगळंच पार्ट हे जे सगळे इंटिग्रेशन आहे ते काय होणार आहे 0. आणि टू द पॉवर 0 काय असणार आहे 1 स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर. साइन 0 काय असतंय 0, इथं पण 0 येणार आहे, म्हणजे फक्त एवढा पार्ट राहील बघा. हे 0 राहतं, हे सगळं 0 होतं, हे 0 सगळं समोर 0 होतं, एवढा हा पार्ट. e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी 0 असल्यामुळे हा सर्वच पार्ट काय होईल 0. आणि साइन 0 काय असतं 0, त्यामुळे हे पण पार्ट 0 होऊन जाईल, फक्त राहिलाच काय एवढा पार्ट. ओके, that I will write here. See, hence a of lambda is equal to starting 2 by pi curly bracket e to the power minus infinity 0 असल्यामुळे हा सगळाच पार्ट 0 आला. नंतर मायनस लोअर लिमिट e to the power 0 1 असतं, 1 स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर मायनस, ओके, इथं 1 आहे, कॉस 0 1 आहे, आणि साइन 0 0 असतं. ओके, हेन्स a of lambda is equal to 2 by pi minus this minus plus 1 upon 1 plus lambda square. Hence a of lambda 2 by pi 1 plus lambda square. This is the value of a of lambda. Put the value of this a of lambda in our main equation. Which equation? This equation, called as equation number 1. f of x is equal to integration from 0 to infinity a of lambda cos lambda x into d lambda. Hence, put the value of equation number, put the value of a of lambda in equation number 1. Hence, f of x is equal to
0 to infinity 2 by 1 plus lambda square cos lambda x into d lambda. This is the value of f of Fourier cosine integral. This is the required Fourier cosine integral. आता आपण पुढे शो करा म्हणलेला आहे ना. ओके, तर बघा हे f of x is equal to 2 by pi is the constant 0 to infinity. Okay, 1 upon 1 plus lambda square cos lambda x d lambda. ओके, आता f of x आपण किती घेतलेला आहे, c इथे घेतला आपण. f of x किती घेतला आपण, e to the power minus x. मी ते लिहितो e to the power minus x 2 by pi 0 to infinity 1 upon 1 plus lambda square cos lambda x into आता हे d lambda. ओके, आता हे 2 बाय ह्या साईडला घ्या, pi by 2 e to the power minus x 0 to infinity 1 upon 1 plus lambda square cos lambda x into d lambda. ओके, तर काय करा, आता इथं लॅम्बडाच्या ठिकाणी पाय ठेवा. आपल्याला बघा रिक्वायरमेंट काय आहे प्रूफची. requirement is that instead of this lambda write down w. Lambda is equal to w pi by 2 e to the power minus w integration 0 to infinity 1 upon 1 plus w square cos wx into dw. तर हेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं. तसं प्रूव्ह करा म्हटलं तर इथेपर्यंत तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर हे झालं फुरियर कोसाइन साइन इंटिग्रल अँड सिंपल इंटिग्रल. आणखी काय एक्झाम्पल असतील तर आणखी आपण पुढच्या याच्यामध्ये बघूता. आता हे बघा ह्याच्यामध्ये काय काय झालं शिकलो आपण थोडक्यात आतापर्यंत. फुरियर इंटिग्रल जनरल, त्याच्यानंतर फुरियर साइन इंटिग्रल, त्याच्यानंतर फुरियर कोसाइन इंटिग्रल. आता हे झालं इंटिग्रलच्या बाबतीमध्ये. आता हे सेम ट्रान्सफॉर्मच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. फुरियर साइन ट्रान्सफॉर्म, फुरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म आणि जनरल ट्रान्सफॉर्म. ओके, तर ते आपण पुढे लेक्चरमध्ये आणखी रिमेनिंग पार्ट्स पाहणार आहोत. सो विल स्टॉप हियर.